हाय, कशी आहेस? खूप अस्वस्थ असशील ना? नाही, सोमवारपासून तुझे सहकारी सेठ मनाली कुठे गेलेत, काय करतायत या विचारांनी तुझ्या डोक्याला भोंगा लागला असेल ना? आणि ज्या फोनमुळे तू जास्तच अस्वस्थ झालीस तो फोन मी तुला केला होता आणि हे तुला शेवटपर्यंत कळणार नाही. कळलं? मी सांगेन अस्मिताला तुझं नाव. हा, जास्त आवाज केला ना इथेच गळात आपण मारून टाकेन. कळलं ना? आता तू माझी फोनवर झलक पाहिलीस. आता गणपती थेट तुझ्या घरी येईल, गणपती दर्शनाला. आणि मग आणि मग सांग ना. आणि मग आणि मग या आजोबा. हे इथं माझं घर नाहीये आजोबा, इथे माझं घर आहे. आमच्याकडे पण गणपती बाप्पा आहेत. दर्शनाला जाऊया. बाप्पाच्या दर्शनाने आणि आमच्या मॅडमच्या मदतीने तुमचं घर शोधायला मदत होईल. नक्की? नक्की. हां, चला. चल इकडे. हो, या. मग कशी झाली पुण्याची ट्रिप? काम झालं ना? आणि पुण्याचे सार्वजनिक गणपती पाहिलेत की नाही? हे मनाली फोटो काढले असतील ना? दाखव ना. काय झालं? नक्की पुण्यालाच गेला होतात ना? या आजोबा. आजोबा, हे आमचं घर आणि हे गणपती बाप्पा. दर्शन घ्या. मॅडम, हे आजोबा माझ्या मित्राच्या घरी भेटले. या आजोबा. नाही, ही नाहीये ती. नाही, ही पण नाही. कुठे गेली? आजोबा, हा घ्या प्रसाद. या.
या इथे बस. हो बस. मला थोडं पाणी हवंय. हो आजोबा. घ्या आजोबा. तुझ्या गणपती बाप्पाचं मला दर्शन घडवलंच. आता मला माझ्या घरी घेऊन चल ना. हे माझं घर नाही आहे. हो आजोबा, जाऊया ना. तुम्ही थोडे थकलेले दिसताय, थोडा आराम करा. नंतर जाऊ की. नको. आजोबा तुम्ही थोडा चहा घ्या, आराम करा, मग आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडू. हा, नक्की सोडशील? हो. समीर फिर. या. समीर, हा सगळा काय प्रकार आहे? हे आजोबा कोण आहेत? या आजोबांना त्यांचं नाव आठवत नाही, त्यांचा पत्ता काहीच आठवत नाही. पण त्यांच्याशी बोलताना मला समजलं की त्यांच्या घरी सुद्धा गणपती येतो. पण मग ते माझ्याकडे आणि मनालीकडे बघून नाही असं का म्हणत होते? मॅडम, ते नक्की कोणाला शोधतायत ते माहित नाही, पण तुषारच्या घरी सुद्धा ते बायकांना असेच बघत होते. नशीब मी तिथे होतो, नाहीतर त्या घरातल्या लोकांनी त्यांना हाकलून दिलं असतं. मॅडम, त्यांच्या घरी ना कोणी लहान मुलगी किंवा कोणी बाई असेल. आणि माझ्या मित्राच्या दारावर जसं तोरण होतं ना, तसंच तोरण त्यांच्या दारावरही असणार. कशावरून? त्यांनी तसं सांगितलं. मॅडम, आजोबांच्या पिशवीत हे कार्ड होतं, सावली वृद्धाश्रम. आम्ही तिथे थांबल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता. मॅडम, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आम्ही कधीच नाही विसरू शकणार. आणि त्या सगळ्या गडबडीत तुम्हाला फोन करायचा राहून गेला. ठीक आहे, मी समजू शकते, पण मग जेव्हा मी फोन करत होते तेव्हा फोन का नव्हता घेत तुम्ही? ॲक्च्युली मॅडम, आम्ही जेव्हा स्नेहाकडून निघालो तेव्हा निखिल मुंबईत आल्याचं कळलं. म्हणून आम्ही लगेचच तिकडे गेलो आणि आमचे मोबाईल सायलेंटवरती ठेवून त्याच्यावरती वॉच ठेवत होतो. आणि निखिलबद्दल घाणेकरांना रिपोर्ट करण्यासाठी फोन हातात घेतला तर तुमचे मिस्ड कॉल्स होते. आणि त्याच्यावरती वॉच ठेवत असताना तुमचा बऱ्याचदा फोन आला, पण तो समोर असल्यामुळे आम्ही फोन नाही घेऊ शकलो. मग इथेच आलो डिरेक्टली. पण तुझा मेसेज येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. मॅडमना तुमची खूप काळजी वाटत होती, म्हणून त्या खूप टेन्शनमध्ये होत्या. टेन्शन का? आम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला घाणेकरांकडून असं कळलं की तुम्ही पुण्याला गेलाच नाही. तुम्ही इथेही पोहोचला नव्हता. तुम्हाला फोन लावते तर तुम्ही फोनही उचलत नाही. काय समजायचं मी? सॉरी मॅडम, चुकलं आमचं. हो मॅडम, खरंच सॉरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अस्मिता, तुझ्या घरात येऊन गेलो मी. कोणीतरी येऊन गेल्याचं कळेल तुला, पण कोण आलं होतं हे ओळखू शकशील?